केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशातील 50 पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मनोदय जाहीर केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अर्थात ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राचा पर्यटन विषयक मानबिंदू आहे। हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघ असून विविध प्राणी देखील या व्याघ्र प्रकल्पात आहेत। कोर झोन तसेच बफर झोन मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने येत असतात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 50 पर्यटन स्थळांमध्ये या प्रकल्पाचा समावेश व्हावा अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली। चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीने पारित करावा, हा ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठवावा असेही ते म्हणाले। हा एक ठराव करून द्या की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प विकास हा राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा भाग व्हावा आणि त्यासाठी जे आता टुरिझम पॅकेज केले जात आहे त्याच्यामध्ये हे जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हाधिकारी हे 3 ठराव करून आम्हाला दिलेत की मग आम्ही त्या संदर्भामध्ये संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून, कारण ताडोब्याचा एक मोठा प्रोजेक्ट हा जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे नेता येईल आणि मग त्या 50 पर्यटन स्थळामध्ये आपला ताडोबा ही येईल। तर 2 ब वर्ग आणि एक मात्र हे आंतरराष्ट्रीय ताडोबा पर्यटन क्षेत्र एवढं करण्याची आवश्यकता आहे। एवढे माझे विषय हे मला वाटतं की आमच्या मिनिट्स आणि इतिवृत्तामध्ये यावे, म्हणजे मग त्या दृष्टीने पाठपुरावा करणं किंवा विधिमंडळात कामकाजात याचे मुद्दे मांडणं हे सोपी होईल।